नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय रिमझिम पावसामध्ये गरमागरम वाफळतं असं चिकन सूप। अगदी पौष्टिक आहे हे आपल्यासाठी आणि चिकन सूप बनवून नक्की प्या। रेसिपी ही थोडी वेगळी पद्धत आहे पण रेसिपी खूप सोपी आहे। चला तर मग आपण चिकन सूप बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण असं गरमागरम वाफळतं चिकन सूप बनवायला सुरुवात करूया। चिकन सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे आपण बघत आहे। इथे मी 400 ग्राम चिकन घेतले आहे आणि हे मी स्वच्छपैकी 2-3 पाण्याने धुवून घेतले आहे आणि त्याचं पाणी निथळून घेतलं। इथं अर्धी वाटी बारीक कट करून घेतला पालक। सर्वप्रथम मी धुवून घेतला आणि नंतर मग बारीक कट करून घेतला। कोथिंबीर आहे, एक मोठ्या आकाराचा बारीक कट करून घेतला कांदा, एक मध्यम आकाराचा बारीक केलेला टोमॅटो, एक चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, एक छोटा चमचा हळद, 2 तमालपत्र, एक दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग आणि 4 वेलची आहे, चक्री फूल आहे एक। आता आपण सर्वप्रथम चिकन सूप बनवायला घेऊया। सर्वात अगोदर मी इथं गॅसवर पातेलं ठेवलं आहे। तुम्ही हवं तर कुकरमध्ये सुद्धा चिकन सूप बनवू शकता पण मी पातेल्यात करणार आहे। इथं मी 2 पडी तेल घालून घेते आणि यामध्ये आपल्याला तमालपत्र घालून घ्यायचं आहे, एक दालचिनीचा तुकडा, चक्री फूल, लवंग, काळी मिरी आणि वेलची घालून घ्यायची आहे। आधी हे खडे मसाले फिरून घ्यायचे तेलामध्ये। आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा 2 ते 3 मिनिटं सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। इथं मी कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालूया। तुम्हाला टोमॅटो चिकन सूपमध्ये नसेल आवडत नका घालू, काही हरकत नाही, कांदा घातला तरी चालेल। त्याचसोबत टोमॅटोवर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं, फिरवून घ्यायचं हे आणि 2-3 मिनिटं टोमॅटो मऊ होऊ द्यायचा। इथं मी 2 ते 3 मिनिटं टोमॅटो शिजवून घेतला आहे, एकदम मऊ झाला आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, फिरून घ्यायचं, 1-8 मिनिटभर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिश्रण। आणि आता यामध्ये घालायचं हळद। इथं मी छोटा 1 चमचा हळद वापरली आहे। हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता इथं मी बारीक कापून घेतलेला पालक आहे तो घालून घेते। पालक हा आपल्या शरीरासाठी चांगला असतो, पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, त्यामुळे चिकन सूप बनवताना पालकाचा समावेश करावा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे। आता यामध्ये चिकन घालूया। इथं मी चिकनचे पीसेस घालून घेतले। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यासोबतच मी इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि हे सुद्धा मिक्स करून घेते। आपण चिकन सूप हे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवत आहे। असं चिकन सूप तुम्ही कधी प्यायलं नसेल तर नक्की अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने करून बघा। सर्दी खोकल्यावर आवश्यक असं गुणकारी चिकन सूप आहे हे। पावसाळा सुरू आहे त्यामुळे सर्दी खोकला तर असतोच, त्यामुळे असं चिकन सूप करून प्या। आता हे चिकन मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं। हे रेसिपी मी थोड्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवते कारण आमच्या चॅनलचं नाव आगळी वेगळी रेसिपी आहे, म्हणून आगळ्या वेगळ्या रेसिपी तर झाल्याच पाहिजेत। आता आपण यावर झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेऊया। याला पाणी सुटते, त्या पाण्यात आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि मग नंतर पाणी टाकायचं आहे। पालकामुळे पाणी सुटतं, त्यामुळे अगोदर पाणी टाकायची गडबड करायची नाही। तर आपण झाकण ठेवून कमीत कमी 10 मिनिटे तरी गॅस मंद आचेवर ठेवून शिजवून घेऊया थोडं चिकन। आता इथे 10 मिनिटं झाली आहे, झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता याला भरपूर पाणी सुटलं होतं आणि आपण हे पाणी आटून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। चिकन आपलं अर्ध्या प्रमाणात शिजलं आहे, अजून आपल्याला अर्ध्या प्रमाणात शिजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथं
पाणी घालून घेते। इथं मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि आणखी हे 5-6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे मीडियम आचेवर। आता इथं आपले 5 मिनिटं झाले आहे। आता आपण झाकण काढून बघूया आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त असं आपलं चिकन सूप बनवून तयार आहे। तर गॅस करूया बंद आणि बघा मस्त प्रकारे असं रिमझिम पावसामध्ये वाफळतं चिकन सूप बनवून तयार आहे। आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया आणि तुम्ही बघू शकता इथं मस्त गरमागरम वाफळतं चिकन सूप बनवून तयार आहे। आणि रिमझिम पावसामध्ये असं चिकन सूप प्यायची मजाच वेगळी आहे। सर्दी खोकल्यावर अत्यंत गुणकारी असं चिकन सूप आहे हे। तुमच्या घरात जर कोणाला सर्दी खोकला झाला असेल तर हे चिकन सूप असं गरमागरम प्यायला द्या। आणि आपण हे चिकन सूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।